हाय गाईज, कसे आहात तुम्ही? बरे आहात का? आज म्हणलं आता थोडा वेळ आहे, स्वयंपाक तर चालू आहे माझा. म्हणजे थोडा टाईम आहे तर म्हणजे आपल्या ऑडियन्सशी बोलून घ्या 4 गोष्टी. कसं आहे बाकी तुमचं कसं काय चाललं आहे? जिथून कुठून माझे ब्लॉग बघत असताल तुम्ही. पाऊस आहे का तुमच्या इकडे? आमच्या इकडे तर आता मगापासून चालू होता पाऊस, असा येऊन गेला चांगलाच. बऱ्यापैकी आला होता पाऊस एकदा दोनदा सकाळपासून. आता तर थोडा थांबला आहे. पण तुमच्या इकडं आहे का पाऊस? जिथून कुठून तुम्ही ब्लॉग बघत असाल ज्या गावातून, तिकडे पाऊस वगैरे चालू आहे का? कसं आहे तिकडचं निसर्ग वातावरण? नक्की मला कमेंटमध्ये सांगत जा. कारण की आजचा ब्लॉग म्हणलं निवांत आहे तर बोलून घ्यावं आपल्या ऑडियन्ससोबत. की आता खूप दिवस झाले म्हणजे जास्त करून तर मी ब्लॉग म्हणजे जास्त करून मी शॉर्ट व्हिडिओज टाकत आहे देवाचे, स्वामी समर्थाचे. या स्वामी समर्थाचे ते माझ्या घरातली संध्याकाळची दिवा होते, तो शॉर्ट व्हिडिओला मी टाकलेला आहे बघा ब्लॉग. आता म्हणजे थोडा वेळ भेटला आहे तर त्यातून आपल्या यूट्यूबच्या पब्लिकसाठी बी टाईम काढावा आणि 4 गोष्टी बोलून घ्यावा, त्यांच्याशी शेअर करावं. आता पावसाचं तर वातावरण चालूच आहे. आता झाला आता या ऑगस्ट महिना, नारळी पौर्णिमा झाली, रक्षाबंधनच्या नंतर थोडा हळूहळू करून असं थांबेल. पुन्हा गणपती बसल्यावर गणपती बाप्पा जेव्हा येतील तेव्हा पुन्हा पाऊस चालू असेल. तरी आपल्याला जून महिन्यामध्ये तर पाऊस नव्हता, ब्रेक होता पावसाला. आत्ता जुलैपासून स्टार्ट झाला आहे. तर पाऊस असणं बी गरजेचं आहे, कारण की आपण म्हणतो पाऊस आल्यावर असं होतं तसं होतं, पण ते आपल्या लोकांना काही नाही वाटणार एवढं पावसाचं. येणारे जाणाऱ्या लोकांना जरा पावसाचा त्रास होईल, ट्रॅव्हल करणारे जे जॉबला जातात. तर सगळ्यात जास्त करून पावसाचा जेव्हा पाऊस नाही येतो तर शेतकऱ्या बिचाऱ्यांचं खूप नुकसान होतं. शेतकऱ्यांसाठी तर पाऊस येणं गरजेचंच आहे. कारण की पाऊस आला तरच त्यांचे शेतामध्ये पीक पिकतील, त्यांचा व्यवसाय चांगला चालू राहील शेतकरी लोकांचा. त्यांच्यासाठी तर पाऊस येणं गरजेचं आहे, कारण की शेतकरी जेव्हा अन्न पिकवतील तेव्हाच आपल्यासारख्यांना ते आपल्याला खायला प्यायला भेटेल, विकत घ्यायला भेटेल. जर आता पाऊसच नाही आला, ऊन पडत राहिलं, त्यांचंसुद्धा नुकसान आहे. पण बरं आहे पाऊस आहे तर काय, आता बघूच तर 4 महिने पावसाचे जाते, पुन्हा चालू थंडी. म्हणजे प्रत्येक म्हणतात ना सीझनमध्ये थोडं काय ना काय तर त्रास होतं. थंडीमध्ये बी भरपूर लोकांना त्रास होतो, उन्हाळ्याचा त्रास होतो, पावसाचं. पर हे निसर्ग हे वातावरण असल्यामुळं आपल्याला त्या मोमेंटला एन्जॉय करता येते. पावसामध्ये लोक निसर्ग बघायला कुठं डोंगरा जातात, कोण लोणावळ्याला असं फिरायला करायला जातात. छान वाटत आहे तसं, आहे का नाही? बाकी काही नाही, ह्याच गोष्टी जरा फार शेअर करायचं होत्या. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की मला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ चॅनलवर बघत जावा, कमेंट करा. ओके, बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगला.